बोला. आदेश अलग निरंजन. माझं नाव शरद तुकाराम गोसावी. मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे. कदाचित मला असं वाटतं, म्हणजे बरीच पुस्तकं वाचली, माझ्या आजोबा पंजोबांनी पण खूप गोष्टी सांगितल्या, त्याप्रमाणे माझं जे मूळ गाव आहे वंश पूर्वेचे ते कदाचित तिकडचेच असतील. कारण आम्ही नाथपंथी गोसावी आहोत. आदेश. आणि नाथपंथी गोसावी अशी आम्ही संस्था रजिस्टर केली आहे आणि शासनाकडून त्याच्या काही सवलती ज्या आहेत मागासवर्गीय म्हणून भटकी जमात त्याची आम्ही मिळवली आहे आणि आता संस्था व्यवस्थित चालते. आणि हे जे यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, नाव घे. संतोष मगर. हा संतोष परत एकदा. मगर आणि ड्रायव्हर साहेब आमचे यांनी न चुकता आणि व्यवस्थित वेळेवर सगळ्या ह्या यात्रा करून आणल्या. आणि तुमच्या बाकीच्या माझे सहकारी आहेत त्यांनी पण मला खूप आनंद दिला. जेवण कसं होतं? जेवण कसं होतं? जेवण वगैरे खरोखरच सुंदर होतं. म्हणजे कुठेच त्रास झाला नाही. खरं म्हणजे मी तिथे चटणी खूप खाल्ली होती. ह्यांना वाटलं होतं की मला त्रास होईल, पण तसा काही त्रास झाला नाही आणि नाथांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं. आणि अशाच यात्रा तुम्ही पुढेही करा ही माझी सदिच्छा. मी सांगू शकतो, आम्ही एवढे दिवस लोकांना म्हणजे सगळ्यांना वाटत होतं आम्ही यांची मस्करी होतो, पण खरोखर असा अवलिया माणूस मिळणार नाही. कारण यांच्यामुळे, कारण मी नवीन आलो, यांनी नावं टाकली त्याच्यात की आम्ही तिघं बरोबर आहेत. गोसावी कोण आहेत? अरे त्यांचं वय असं, मी त्यांचं हे डीपी बघितलं, अरे वयस्कर दिसतात, हे आपल्याबरोबर कसे आता ऍडजस्ट होणार, हे थोडंसं हे असतं. ते आमच्यापेक्षा जबरदस्त, म्हणजे हे 28 वर्षाचे आहेत, आम्ही 78 वर्षाचे असं वाटत होतो. एवढे चांगले आणि खरोखर आहेत. यांच्यामुळे आमचं तर पूर्ण मजा, म्हणजे एन्जॉय झाला दिवस. एवढं आम्ही मजा केली. कसा दिवस निघून जायचा कळत नव्हतं. हा अवलिया माणूस आहे आणि खरोखर यांचे आभार पाठवा. माफ करा काय आमच्याकडनं यांना बोललं गेलं असेल आणि इतर कोणालाही, तर आम्हाला क्षमा असावी. मी यांच्या हात